माझ्या मुलीचं लग्न होतं 18 नोव्हेंबर रोजी माझ्या मुलीचं लग्न झालं. लग्न होऊन 2 महिने झाले म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन आले ते कोंडवा पारगेनगर साई सर्व्हिस इनामनगर इथं मी राहते. इथं माझं घर आहे. तिथं मी माझ्या मुलीला घेऊन आले होते. ज्या दिवशी आणले माझ्या मुलीला 10 जानेवारीला मी घरी घेऊन आले आणि 12 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता माझ्या घरी चोरी झाली. त्यामुळे मी कंप्लेंट केले. लगेच 112 नंबरला मी फोन केले. लगेच तातडीने सगळं माझे कोंडवा पोलीस स्टेशन इथले सगळं माझे सहकारी पोलीस लोकांनी सगळं येऊन माझ्या घरी येऊन सगळं सहकार्य करून माझे आमच्या इथे जिथं जप्त झालेले आहे ते सगळं रेकॉर्ड केले, फोटो काढले, सगळं जिथं जागेत जे जे झालेले आहे सगळं हे करून मला सहकार्य केले. आणि माझा या पोलिसांच्या ह्याच्यावर खूप गर्व आहे आणि विश्वास पण आहे, भरपूर विश्वास आहे. कारण आम्हा गरिबांसाठी एवढं त्यांनी केलं, आम्हाला खूप खूप प्राऊड असं फील होत आहे. आणि मी त्यांचं कितीही आभार व्यक्त केलं तरी ते मला कमी आहे. कारण आम्हा गरिबांचे कैवारी म्हणून हे पोलीस स्टेशनचे सगळे लोक मला येऊन सहकार्य केले, त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते. आणि रमजानच्या या 20व्या रोजी आम्हाला हे दिलं त्यांनी. एवढा रमजानचा पाक महिना आहे आणि आम्हाला हे दिले, हे आम्ही गर्व पण करू शकतो आणि आमच्या वेदना पण आम्हाला त्यांना सांगू शकत नाही. असं माझं हे आहे. एवढं बोलून मी माझं मी प्रवीण कुमार लोढा, राहणार कोंडवा बुद्रुक, खडी मशीन चौक, हेवन पार्क सोसायटी. माझ्याकडं 25 जानेवारीला सकाळी घरफोडी झाली. अंदाजे माझं एक 7.5-8 लाख रुपयाचं सोनं आणि थोडीफार कॅश असं मुद्देमाल सगळा गेलेला होता. मी रात्री 12 वाजता 112ला फोन करून सदर घटना कळवली. काही मिनिटाच्या आत मला प्रतिसाद मिळाला. कोंडवा पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी वगैरे माझ्याकडं अर्धा 1 तासाच्या अंतरात सगळे पोहोचले. बऱ्यापैकी त्यांनी सगळं चेकआउट केलं. फॉरेन्सिक टीम पण आणली. त्यांनी ते फिंगरप्रिंट वगैरे घेतले चोरांचे आणि प्रयत्न केला त्यांनी. मला एक 6व्या-7व्या दिवशी पोलीस स्टेशनमधून कळालं की आपली घरफोडी केलेला व्यक्ती सापडलाय आणि मुद्देमाल पण सापडलाय, तुम्ही पुढची प्रोसेस करून घ्या. कोर्ट प्रोसेसमध्ये पण सहकार्य केलंय वरिष्ठांनी, सर्व गुन्हे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कोंडवा पोलीस स्टेशनच्या पण सर्व अधिकाऱ्यांनी. मी त्यांचं आभार एकदम मनपूर्वक व्यक्त करतो. एकतर मी माझ्या वयाच्या हिशोबाने हा अनुभव जो घेतलाय तो म्हणजे कोणाला येऊ नये असं मला तरी वाटतं. कारण मी 2 घटना 8 दिवसात माझ्या लाईफमध्ये घडल्यात. एकतर मी माझ्या वडिलांना 19 जानेवारीला माझे वडील मला सोडून गेले आणि त्या धक्क्यातून आम्ही बाहेर येत नव्हतो. तोपर्यंत 5-6 दिवसानंतर ही घटना घडली 25 जानेवारीला. तर मी सर्व कोंडवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी खूप सहकार्य करून आमच्या ह्या गोष्टीसाठी भरपूर त्यांनी मेहनत घेऊन आमचे जे काय मुद्देमाल होता तो मला व्यवस्थित परत मिळाला. मनपूर्वक धन्यवाद.